नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 7 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 साठी कोणत्या भारतीय वंशाच्या लेखिकेचे नाव निवडण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच पद्मा विश्वनाथन. तर बघा, भारतीय वंशाच्या पद्मा विश्वनाथन यांना नुकताच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026साठी त्यांचे नाव निवडण्यात आलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बघूयात आपण याबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पद्मा विश्वनाथन यांना ब्राझिलियन लेखिका ज्यांचं नाव आहे ॲना पाउला यांच्या ऑन अर्थ ॲज इट इज बिनीथ या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादनासाठी, म्हणजेच इंग्रजीमधील ट्रान्सलेशनसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, म्हणजेच ॲना पाउला यांचे जे पुस्तक आहे ज्याचं नाव आहे ऑन अर्थ ॲज इट इज बिनीथ, तर या पुस्तकाचे त्यांनी ट्रान्सलेशन केलेले आहे, म्हणजेच त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवादन केलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंटरनॅशनल बुकर प्राईज जो आहे तो हा जगातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांपैकी एक आहे आणि हा पुरस्कार इंग्रजीमध्ये अनुवादित म्हणजेच ट्रान्सलेटेड कादंबऱ्यासाठी दिला जातो. तर बघा, सुरुवात झाली होती 2005 रोजी आणि याचे पूर्वीचे नाव आहे मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज. तर बघा, 2016पासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, कोणत्या देशाने विषारी साप ओळखण्यासाठी ICP या नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ICP हे जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते नुकतेच कोस्टारिका या देशाने सुरू केलेले आहे. तर बघा, कोस्टारिकाने ICP या नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन विषारी साप ओळखण्यासाठी सुरू केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोस्टारिका या देशाची राजधानी आहे सॅन जोस आणि हा जो देश आहे तो उत्तर अमेरिका म्हणजेच सेंट्रल अमेरिकामध्ये येतो. तर बघा, कोस्टारिकाचे चलन आहे कोस्टारिकन कोलोन. तर बघा, येथील भाषा आहे स्पॅनिश. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेने 53 वर्षानंतर अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्यासाठी आर्टेमिस 2 ही मोहीम सुरू केली आहे? तर बघा, आर्टेमिस 2 ही जी मोहीम आहे ती नुकतीच नासाने सुरू केलेली आहे, म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची मिशन आहे ही. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. आर्टेमिस 2 ही जी मिशन आहे ही जी मोहीम आहे ती नासाने सुरू केली आहे आणि नासा ही एक अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, ही 53 वर्षानंतर अंतराळवीरांना चंद्राच्या दिशेने पाठवणारी मोहीम आहे. ओके, तर बघा, ही मोहीम अपोलो मिशननंतरची पहिली क्रूड लुनार मिशन आहे. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, साहित्य अकादमी फेलोशिप हा सन्मान साहित्य अकादमीने भारतातील कोणत्या साहित्यकाराला दिला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच वरीलपैकी सर्व. तर बघा, अब्दुस समद म्हणजे हे जे उर्दू लेखक आहेत. दुसरं आहे लक्ष्मी खिलानी, बघा सिंधी कथाकार आहेत या. आणि तिसरं आहे डॉक्टर प्रतिभा राय, म्हणजेच या ओडियामधील लेखिका आहेत. ओके, तर या तिघांनाही साहित्य अकादमीचा फेलोशिप प्रतिष्ठित सदस्यत्व हा सन्मान साहित्य अकादमीने दिलेला आहे. ओके, तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. 2019मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या कुसुम प्रकल्पाची अंतिम मुदत कधीपर्यंत वाढवली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याची मुदत वाढवली आहे 31 मार्च 2027पर्यंत. तर बघा, कुसुम ही जी योजना आहे ती आता नुकतीच 31 मार्च 2027पर्यंत याची मुदत असणार आहे. ओके, तर हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि कुसुम ही जी योजना आहे ती 2019 साली सुरू झाली होती. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. कुसुम बघा, ही जी योजना आहे ती भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे जी की शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा वापर
करून शेतीसाठी वीज उपलब्ध करून देणे यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा सुरुवात झाली होती 2019मध्ये आणि केंद्र सरकारने याची सुरुवात केलेली होती. तर बघा याचं संपूर्ण नाव आहे किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्तान महाअभियान. ओके, तर असं याचं संपूर्ण नाव आहे. तर बघा याचं उद्दिष्ट काय आहे, तर अधिकाधिक शेतकऱ्यांना सौर पंप आणि सौर ऊर्जा सुविधा देणे असा याचा मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, 2025मध्ये इंटरनेटचे शटडाऊन करण्याच्या बाबतीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच दुसरा. तर बघा इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीमध्ये भारताचा आता दुसरा क्रमांक आहे. ओके, तर एकूण 65 वेळा भारतामध्ये इंटरनेटचे शटडाऊन झाले होते 2025मध्ये, म्हणजेच मागील वर्षी. ओके, तर बघा हा जो आणि यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे म्यानमार हा देश. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, म्यानमार हा देश आहे तो पहिल्या स्थानावर आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. 2025मध्ये इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. बघा ॲसेस नाव आणि कीप इट ऑन युतीच्या अहवालानुसार 2025मध्ये भारतामध्ये एकूण 65 वेळा इंटरनेट बंद करण्याची कारवाई करण्यात आली होती. ओके, आणि बघा म्यानमार हा जो देश आहे तो या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे आणि म्यानमारमध्ये एकूण 95 वेळा शटडाऊन करण्यात आले होते. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, म्यानमार या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे मिन आंग लाहिंग. तर बघा त्यांचं नाव आहे मिन आंग लाहिंग. यांची म्यानमार या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण की म्यानमार हा देश भारताच्या शेजारील देश असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, तर बघा जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते सुरुवातीला बघा सैन्यप्रमुख म्हणजेच आर्मी चीफ होते आणि 2021च्या लष्करी बंडानंतर त्यांनी सत्ता हातात घेतली होती. तर बघा 2025-26मध्ये निवडणूक प्रक्रियेनंतर अधिकृतपणे ते राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. आणि बघा म्यानमार या देशाची राजधानी आहे नेपिडॉ आणि म्यानमारचे चलन आहे क्याट. तर लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, कोणत्या देशाने जगातील पहिली मालवाहू बुलेट ट्रेन सुरू केलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण की जगातील पहिलीच मालवाहू ट्रेन आहे म्हणजेच बुलेट ट्रेन आहे. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच जपान. तर बघा जपान या देशाने नुकतेच जगातील पहिली मालवाहू बुलेट ट्रेन सुरू केलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जपानची राजधानी आहे टोकियो आणि जपानचे चलन आहे येन. तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, मेघालय सरकारने दुर्मिळ आणि डोंगराळ भागामध्ये हायस्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे. तर बघा याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी म्हणजेच स्टारलिंक. तर बघा स्टारलिंक ही इलॉन मस्क यांची इंटरनेट पुरवणारी कंपनी आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा ही एक अमेरिकन कंपनी आहे जिने आता नुकतेच मेघालय सरकारसोबत दुर्मिळ आणि डोंगराळ भागामध्ये हायस्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी करार केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवूया. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरला अत्याधुनिक आकाश 300 म्हणजेच आकाश 300 हा 3D प्रिंटेड कोणत्या भारतीय स्टार्टअप कंपनीने सुपूर्द केला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच स्पेस टाईड 4D प्रिंटिंग सोल्युशन. या स्टार्टअप कंपनीने नुकताच इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरला अत्याधुनिक आकाश 300 हा 3D प्रिंटर सुपूर्द केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा ही जी कंपनी आहे स्पेस टाईड 4D प्रिंटिंग सोल्युशन ही केरळ आधारित स्टार्टअप आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा याच प्रश्नाबरोबर आपण आजच्या दिवसाचे सर्व करंट अफेअर्स कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण